आरोग्याच्या सभापती दीप्तीताई गांधी यांनी जे उपक्रम आमच्या शेवगाव शहरात चालू केलेला आहे, दर बुधवारी स्मशानभूमी असो, कब्रस्तान असो, गावातील वार्ड असं ते स्वच्छ करायचं असं ठरवलेलं असताना त्यांनी 3 आठवड्यापासून आम्ही ते स्वच्छताचं अभियान राबवत आहोत. सगळे नगरसेवक त्यांच्या आधिपत्याखाली हे सगळं काम चालू असताना शेवगाव शहरातील 2 नगर स्मशानभूमी स्वच्छ करून त्यावेळेस नगरपालिकेने आम्हाला जीसीपी दिला, कर्मचारी दिले आणि नेमकी कब्रस्तानचा विषय आला तर त्या ठिकाणी ज्यावेळेस स्वच्छताचा विषय आला तर त्या ठिकाणी कर्मचाऱ्याचं अल्पसे असे 2-4 कर्मचारी पाठवले. जीसीपी ची मागणी केली असता जीसीपी भेटणार नाही, अध्यक्षाला विचारा, यांना सांगा नेमकी हा हा विषय का असा. अहो, ह्या आमच्या शेवगाव शहरामध्ये आम्ही सगळे एक जाती सलुक्याचे लोक, एकमेक भाजपचे, संघाचे, सगळ्या जातीचे लोक येऊन कब्रस्तान स्वच्छ करू राहिलेत, स्मशानभूमी स्वच्छ करू राहिले. मग हा काय तुम्हाला दाखवा नका. मग काय आमचा मुस्लिमाचा, हिंदूंचा, भाजपचा, संघाचा हा विजय म्हणजे वाद लावायचा आहे का? हे नेमकी प्रशासनाचं उद्दिष्ट काय चाललंय? का डोक्यात काय त्यांच्या का आमच्या शहरात वाद विकोपा ठेवायचा नाही, वाद आणि संघर्ष कायम राहून द्यायचा आहे का? नेमकी चाललंय काय? आमची स्मशानभूमीची ज्यावेळेस स्वच्छताची वेळ आली त्यावेळेसच का जीसीबी देण्यात नाही आला? म्हणजे हा चाललंय काय नेमकी, हे काय आम्हाला लक्षात येईना. तरी ह्या प्रशासनाचा मी खूप धिक्कार करतो. आणि ज्यांनी ह्याच्यात राजकारण केलं आणि जे समाजाच्या विरोधात काम करू राहिलेले आहेत, याच्यात आमचे 5 नगरसेवक आहेत. त्यापैकी मी आणि रिजवान शेख हे आम्ही 3च नगरसेवक हे दोघच आम्ही इथं आलो. बाकीच्यांना याच्यात राजकारण करायचं ही काय पद्धत योग्य नाहीये. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकोप्याने यावं. गावाचं काम हे काय कोणाच्या घरचं काम नाहीये. त्या हिशोबाने प्रत्येकाने सगळ्यांनी येऊन सगळ्याला इथं यायचंय. आमच्यातल्या 5ला यायचंय, आम्हाला यायचंय, बाकीच्यांना बी स्मशानभूमी तिथं सगळ्यांना जायचंय. तर त्या हिशोबाने ह्याच्यात राजकारण नकोय. सभागृहात तुम्हाला हा विषय नाही पटला, तो विषय नाही पटला, त्याच्यात विरोध करा. परंतु गावाचा विकास होत असताना सगळे एका जागेवर येत असताना जर हा विषय चुकीचा होत असला तर हे काही योग्य नाही. या ठिकाणी आपण आज या ठिकाणी पाहतोय की गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी स्वच्छता मोहिमेचा आपला प्रयत्न सुरू आहे. दर बुधवारी या ठिकाणी सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सर्व सहकारी मित्र सगळे या ठिकाणी येऊन या ठिकाणी आमचे दीप्तीताई गांधी आरोग्याच्या सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही दर बुधवारी या ठिकाणी आम्ही स्वच्छतेची मोहीम प्रत्येक स्मशानभूमी असेल, कब्रस्तान असेल या ठिकाणी करतोय. पण हे करत असताना एक वाईट वाटतं की या ठिकाणी प्रशासनाची आम्हाला कुठलीही मदत मिळत नाही. जाणीवपूर्वक शिव मॅडमला फोन लावला तर फोन तर अजिबात उचलला जात नाही. आणि या ठिकाणी पाहतोय आम्ही की कुठेतरी खुनशीच्या पद्धतीनं शिव घाडगे मॅडम आमच्याकडे या ठिकाणी आम्हाला तशा पद्धतीनं वागणूक देत आहेत. मी स्वतः या ठिकाणी नगर परिषदेचा एक भाजपचा गटनेता आहे. ज्या ज्यावेळेस फोन लावतो त्यावेळेस कधी फोन रिसिव्ह त्यांचा केला जात नाही. आणि कमीत कमी त्यांनी राजकारण करू नये. त्या अधिकारी आहेत, त्यांनी अधिकाऱ्यासारखं वागलं पाहिजे. त्यांनी राजकारणात पडू नये. राजकारण ते करत असल्याचं आम्हाला या ठिकाणी भासत आहे. आणि असं जर चालणार असेल तर कशा पद्धतीने शेवगाव चालवायचंय हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे निर्माण झालेला आहे. आम्हाला कुठल्याही मिटिंगच्या वेळेस बघतो तर आम्हाला कुठल्या पद्धती ठरवायचं असेल, इतिवृत्त असेल दिल्या जात नाही. कुठल्याही पद्धतीमध्ये आम्हाला सहकार्य प्रशासनाकडून मिळत नाही. जर अशाच पद्धतीने जर पालिका चालवायची असेल, कुठलं काही झालं का नगराध्यक्षांना विचारा. आम्ही तिथं पत्रावर केले, नगराध्यक्ष साहेब मॅडमला पत्रावर झाले सगळे आहे की आम्ही या ठिकाणी आम्ही स्वच्छतेची मोहीम राबवतोय, तुम्ही या. आमच्या दीप्तीताई यांनी सगळ्यांना फोन लावले. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, 24च्या 24 नगरसेवकांना या ठिकाणी ते हजर राहत नाहीत, येत नाहीत. त्यांचं काय असेल तर असू द्या, पण शिव मॅडम यांनी यामध्ये राजकारण करू नये आणि आम्हाला या ठिकाणी चांगल्या कामाला सहकार्य करावं अशी अपेक्षा आहे. पण जर त्या पद्धतीने त्यांनी जर सूडबुद्धीने वागत असतील तर निश्चितच वरच्या पातळीवर आम्हाला त्यांच्या तक्रारी करावी लागतील. या ठिकाणी नगर परिषद मार्फत आणि आरोग्य कमिटीच्या दीप्तीताई कमलेशजी गांधी यांच्या मार्फत जी स्वच्छता मोहीम राबवली जाते ती खरोखरच अभिनंदनीय आहे आणि गावाचा एकोपा राखण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. या ठिकाणी सर्व पक्षाचे आणि सर्व समाजाचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन हे चांगला उपक्रम राबवित आहेत. त्याला माझ्या शुभेच्छा. आरोग्य समितीचे सभापती सौ दीप्ती गांधी व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक यांनी जी स्वच्छता अभियानचा उपक्रम हाती घेतला त्याबद्दल मी त्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. आपण जर पाहिलं की शेवगाव शहराचे सर्व स्मशानभूमी असतील, कब्रस्थान असन, या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही अंत्यविधीला जात होतो त्यावेळेस आम्हाला कमीपणा वाटायचा, इतकी त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य होतं. आणि या मोहीमच्या माध्यमातून आज सर्व शेवगाव शहरातले
स्मशानभूमी, सर्व समाजाच्या स्मशानभूमी, कब्रस्तान या ठिकाणी स्वच्छता या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. मी सगळ्याला विनंती करतो की तुम्ही आज जनतेने तुम्हाला जे निवडून दिलेले आहे, शहराच्या काही विकासाच्या काही अपेक्षा आहेत, त्यामुळे माझी विनंती आहे, जर असाच विरोध जर तुम्ही चुकीचं करीत राहिले तर भविष्यामध्ये विकास कामाला या ठिकाणी खीळ बसणार आहेत. तुम्ही सगळेजण जे काही असेल, तुम्ही सभागृहामध्ये एखादा जर चुकीचा विषय असेल तर त्याला नक्कीच तुम्ही विरोध केला पाहिजे, पण सार्वजनिक ठिकाणी जर जनतेच्या हितासाठी जर हे जे उपक्रम हाती घेतलेले आहेत याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आज नगरपालिकेची ही जबाबदारी आहे, तर प्रत्येक नागरिकाचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण आपला परिसर आपण स्वच्छ ठेवला पाहिजे. अशीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि धन्यवाद. आज दर बुधवार प्रमाणे नवीन स्वच्छता अभियान स्मशानभूमीचं जे आरोग्य समिती, शेवगाव नगर परिषद आणि सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी चालू केलेले आहे. गेल्या महिन्यापासून सातत्याने हा उपक्रम राबवला जात आहे आणि याचं खूप आनंद समाधान वाटतंय की शेवगावसाठी काहीतरी करण्याची त्यांची तळमळ आणि इच्छा आहे. खरं म्हणजे या निमित्ताने शेवगावातल्या सगळ्या ज्या सामाजिक संघटना आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, यांनी सहभाग झाला पाहिजे आणि याला थोडं मोठं व्यापक स्वरूप दिलं पाहिजे. आतापर्यंत कसं होतं की लोकांचा विश्वासच नसायचा की असं काही होऊ शकतं, म्हणून लोक थोडं लांबून अंतर राखून पाहत होते. परंतु गेल्या महिन्यापासून सातत्याने चालू आहे आणि दर बुधवारी स्वच्छता अभियान राबवलं जाणार आहे. तर माझं या निमित्ताने सर्वांना आव्हान आहे की आपण निश्चितच यामध्ये सहभागी होऊन यांचे हात बळकट केले पाहिजे आणि गाव स्वच्छ केलं पाहिजे. शेवटी गाव चांगलं होणं आपल्या सर्वांच्या हिताचं आहे. एवढं बोलून मी थांबतो. सौ दीप्ती कमलेश गांधी यांच्या संकल्पनेतून दर आठवडी जो बुधवारी स्मशानभूमी स्वच्छता करण्याचा जो कार्यक्रम त्यांनी हाती घेतलाय, या निमित्त प्रथमतः मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांनी हा खर्च स्व खर्चातून स्मशानभूमीची आज या ठिकाणी स्वच्छता चालू ठेवली आहे. आणि नगरपालिकेचं प्रथमतः हे कर्तव्य असताना यांनी त्या ठिकाणी आम्हाला नगरसेवकांना कुठल्याही प्रकारची नगर प्रशासनाने मदत केलेली नाही. या ठिकाणी मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि येथे शेवगाव शहरात चालू असलेल्या चांगल्या कामांना विखंड करणे, त्यांना पाय खोडा घालणे, ही जी प्रशासनाची भूमिका, या ठिकाणी आम्ही सर्व नगरसेवक याचा जाहीर निषेध करतो. स्वच्छ झाली एकदम ती सगळी.